Hello friends, it is English teacher channel for good English. For any big thing, if you want to get very big thing, we collect small parts. We connect all these small parts to get that big structure. So the beginning of all things is small like a river. So if you want to be successful, you have to collect small things together. Do not neglect small things. In the same way, we have been learning many structures, not only but also as well as neither nor, either or, no sooner had, as soon as, no sooner than, so, to, like this. So every structure is a part of a language. So all the time we should try to pick up every structure, and that is a part of language. If you want to build a big building, you have to bring bricks. So many bricks make a building. In the same way, all these small parts can be a part of good English speaking. So let us begin today's part, and that is no sooner than. No sooner than is a part of English speaking. No sooner than is replaced by as soon as, and as soon as can be replaced by no sooner than. Whenever one action takes place, and as a result or at the same time the another action also takes place, that time we use as soon as or no sooner than. For example, as soon as we saw a snake, comma, we ran away. It can be replaced by no sooner in this way: no sooner did we see the snake than we ran away. As soon as Virat entered in the ground, people clapped. We can replace this sentence by no sooner. No sooner did Virat enter in the ground than people clapped. अशा प्रकारे या घटना, हे प्रसंग, हे वाक्य समानार्थी वापरले जातात, ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन. मग हा जर वापरायचा असेल तर तुम्हाला वाक्यातील ॲज सून ॲज काढून टाकावं लागेल. इफ यू वॉन्ट टू यूज नो सूनर, you have to replace as soon as. If you want to use as soon as, you have to replace no sooner than. So they are parallel. ते एक दुसऱ्याला समांतर आहेत. दोघांपैकी एक तुम्ही वापरू शकता. आता as soon as वापरताना वाक्यामध्ये एक कॉमा असतो. तो कॉमा स्वल्पविराम काढून आपण तिथे द्यान वापरतो. हा द्यान आहे, देन नाही. MPSCच्या परीक्षेमध्ये किंवा इतर कुठल्याही परीक्षेमध्ये याचाच ते फायदा घेतात आणि पर्यायामध्ये देन पण देतात. असा देन नाही येतो. दिस इज दॅन, दिस इज नॉट देन. परीक्षेमध्ये तुम्हाला पर्यायामध्ये द्यान देतात, देन देतात, मग तिथे आपलं कन्फ्युजन होतं. हा द्यान आहे. नंतर हे ॲज सून ॲजमध्ये दोन क्लॉज असतात, एक मेन क्लॉज, एक सबऑर्डिनेट क्लॉज. अँड ॲज सून ॲज हा सबऑर्डिनेट क्लॉजला जोडलेला असतो. उदाहरणार्थ ॲज सून ॲज माय फादर केम, कॉमा, आय स्टार्टेड रीडिंग. जसे वडील आले ना आले तोच मी वाचनाला सुरुवात केली. म्हणजे ॲज सून, जसे माझे वडील आले ना आले, हा हे उपवाक्य आहे. ॲज सून ॲज माय फादर केम उपवाक्य, आणि मेन क्लॉज काय, आय स्टार्टेड रीडिंग. मग आता हे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला नो सूनरने जोडायचे आहेत. तर नो सूनर वापरताना तो कॉमा निघून जाईल आणि त्या ठिकाणी दॅन येईल. नो सूनर डीड माय फादर कम दॅन आय स्टार्टेड रीडिंग. अशा प्रकारचं स्ट्रक्चर, साधं स्ट्रक्चर आहे, सोपं स्ट्रक्चर्स आहेत. तर याच्यामध्ये दोन क्लॉजेस असतात आणि द्यान असतो. तर
ज्या वाक्यामध्ये तुम्ही नो सुनर वापरणार तर त्या वाक्याचा तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन करावा लागेल. ज्या क्लॉजमध्ये तुम्ही ॲज सून ॲज काढून नो सुनर वापरणार त्या ठिकाणी तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन करावा लागेल. आता व्हर्बल क्वेश्चन करता आला तर आपल्याला ते वाक्य बरोबर जमेल. आता व्हर्बल क्वेश्चन सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये कठीण असतो आणि त्याच काळातले बरेच वाक्य इथे असतात. तर मग बघा एकदा ते पण खात्री करून घ्या. तर आता ही प्लेज, जसं आपण टॅग क्वेश्चन करण्यासाठी आपण सहाय्यक क्रियापदाला नॉट लावतो, तर सहाय्यक क्रियापद त्या ठिकाणचं ओळखता आलं तर आपण व्हर्बल करू शकतो. आता ही प्लेज, आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्बल करताना डू किंवा डज वापरतात. मग इथं प्लेज आहे, मग याचा व्हर्बल होईल डज ही प्ले, असा व्हर्बल होईल याचा. दुसरं वाक्य व्हर्बल क्वेश्चन आहे. तुम्हाला नो सुनर वापरताना त्या क्लॉजचा व्हर्बल करावा लागेल आणि पुढचा कॉमा काढून मग द्यान वापरावं लागेल. त्यामुळे व्हर्बल करणं या ठिकाणची मुख्य क्रिया आहे. व्हर्बल क्वेश्चन करता आलाच पाहिजे. आता असं वाक्य आहे ही प्लेड, सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल पास्ट टेन्सचा व्हर्बल कशाने होतो? डीड ने होतो, कारण तिथं सहाय्यक क्रियापद लपलेलं आहे, इथे लपलेलं आहे, इथे लपलेलं आहे. डीड ही प्ले, डीड ही प्ले. आता काही जण डीड ही प्लेड करून टाकतात. हा डीड आल्यानंतर हा इथे प्लेड नको, दोन दोन भूतं एकत्र येणार नाही. डीड ही प्ले, आयदर दिस ऑर दॅट. एक तर हा भूतकाळ राहील नाही तो भूतकाळ राहील. उत्तर द्यायचं असेल तर डीड ही प्ले, यस ही प्लेड. हा डीड निघून जाईल, तो प्लेड होऊन जाईल. म्हणजे एक तर हा राहील किंवा हा राहील. नंतर असा पण आहे की वी करता असेल, वी प्ले असं वाक्य असेल. याचा व्हर्बल करताना काय होईल? मग सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सहाय्यक क्रियापद लपलेलं असतं, ते असतं डू. त्याचा व्हर्बल होईल डू वी प्ले. म्हणजे अशा प्रकारे या क्रियेमध्ये तुम्हाला ॲज सून ॲज काढून नो सुनर वापरायचं असेल तर त्या पहिल्या क्लॉजचा व्हर्बल करावा लागेल. काही उदाहरणं आपण घेऊ म्हणजे आपली शंका दूर होईल आणि मुद्दा अधिक स्पष्ट होईल. आता नो सुनर दॅन वापरा, मग तुम्हाला ॲज सून ॲजचं वाक्य दिलेलं असेल बऱ्याच ठिकाणी. ॲज सून ॲज ही केम किंवा ॲज सून ॲज ही डान्स्ड. ॲज सून ॲज ही डान्स्ड कुठला काळ आहे? हा साधा भूतकाळ आहे, त्याचा व्हर्बल करावा लागेल. ॲज सून ॲज डान्स्ड स्टुडंट्स लॉफ्ट. किंवा दुसरं घ्या, स्टुडंट क्लॅप्ट. जसं त्याने नाच केला, नृत्य केलं, मुलांनी टाळ्या वाजवल्या, असा प्रकार आहे. मग आता याच्यामध्ये एक कॉमा पण आहे आणि ॲज सून ॲज आहे. मग ॲज सून ॲज वापरताना तुम्हाला हा कॉमा पण काढायचा आहे आणि हा ॲज सून ॲज पण काढायचा आहे आणि याचा तुम्हाला व्हर्बल करायचा आहे. इथे ही एक करता आहे किंवा करता इथं टीचर घ्या. ॲज सून ॲज टीचर, ॲज सून ॲज टीचर डान्स्ड स्टुडंट क्लॅप्ट. मग आता तुम्हाला व्हर्बल करावं लागेल याचा. बघू आता उत्तर लिहू आपण. नो सुनर वापरतो आपण. नो सुनर, आता याचा टीचर डान्सचा व्हर्बल होईल नो सुनर डीड टीचर डान्स्ड. डीड टीचर डान्स. आता डान्स्ड होता, डान्स झाला कारण डीड वापरला. म्हणजे हा नो सुनर वापरला, त्यानंतर टीचर डान्सचा व्हर्बल केला, झालं नो सुनर डीड टीचर डान्स. आता हा कॉमा काढून आपण दॅन वापरू. कॉमा काढून आपण आता दॅन वापरणार आहोत. हा कॉमा काढला, दॅन, पुढचा क्लॉज जसाच्या तसा ठेवून द्यायचा. दॅन स्टुडंट्स क्लॅप्ट. झाला वाक्य. 3 मुख्य गोष्टी आहेत. ॲज सून ॲज काढून टाकायचा, नो सुनर घ्यायचा.
त्याच्या पुढचं वाक्य जे असेल त्याचा व्हर्बल करायचा आणि कॉमा काढून दॅन टाकायचा, पुढील क्लॉज जसा तसा. अशा 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. दुसरं वाक्य, as soon as rain started. बघा, as soon as rain started, जसा पाऊस सुरू झाला तोच काय झालं, प्लेयर्स रॅन अवे. प्लेयर्स दूर पळून गेले पॅव्हिलियनकडे. 2 घटना आहेत. जसा पाऊस पडला तोच प्लेयर्स ग्राउंड सोडून पळाले. तर मग आता या दोन्ही घटना आपल्याला जोडायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला नो सुनर आता याचा व्हर्बल करायचा आहे. ॲज सुन ॲज आपण काढला. नो सुनर आता याचा रेन स्टार्टेड हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचा व्हर्बल होतो डिडने. मग डिड रेन स्टार्ट. नो सुनर डिड रेन स्टार्ट. किंवा रेन हे व्हर्ब पण आहे, रेन पण वापरू शकतो आपण. ॲज सुन ॲज इट रेन्ड. रेनला मग इट करता घ्यावा लागतो. ॲज सुन ॲज इट रेन्ड प्लेयर्स रॅन अवे असं पण घेऊ शकतो. पण पाऊस सुरू झाला असं म्हणतो आपण, पाऊस पडला असं नाही, पाऊस सुरू झाला. नो सुनर डिड रेन स्टार्ट. आता हा कॉमा काढून टाकायचा, इथे दॅन वापरायचं आपल्याला. नो सुनर झाला, आता दॅन वापरू. दॅन बघा, नो सुनर डिड रेन स्टार्ट दॅन हा क्लॉज जसा या तसा. प्लेयर्स रॅन अवे. आला लक्षात? दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहे. एक व्हर्बल आहे आणि कॉमा काढून दॅन वापरायचं आहे. व्हर्बल आला तरच हा प्रयोग आपल्याला येईल. व्हर्बल येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आता आपण डचचं घेऊ. ॲज सून ॲज फादर कम्स होम, कॉमा. ॲज सून ॲज फादर कम्स होम, जसे वडील घरी येतात तोच काय होतो, काय क्रिया होत असेल दुसरीच, त्याच्यावर आधारित क्रिया काय असेल, वी स्विच ऑफ द टी व्ही. वडील घरी येतात तोच आम्ही टी व्ही बंद करतो. म्हणजे गेम वगैरे पाहणारी मंडळी असते, वडील आल्याबरोबर ते टी व्ही बंद करतात. तर म्हणजे एक घटना लगेच दुसरी घटना. ॲज सून ॲज फादर कम्स होम वी स्विच ऑफ टी व्ही. आता इथे कम्स होम आलेलं आहे. ॲज सून ॲज काढून टाकला. फादर कम्स होम याचा व्हर्बल काय होईल, यस लागलेला आहे, तृतीयपुरुषी करता आहे. डज फादर कम याचा व्हर्बल होईल डज फादर कम. आता कम्सचा एस निघून जाईल कारण हा डज आलेला आहे. आणि इथे ॲज सून ॲज काढून नो सुनर डज फादर कम, कॉमा काढून टाकायचा, तिथे दॅन वापरायचा. नो सुनर डज फादर कम दॅन वी स्विच ऑफ व्हर्ब आहे, बंद करतो. वी स्विच ऑफ द टी व्ही. अशा प्रकारे एक क्रिया दुसरी क्रिया, एक क्रिया घडते न घडते तोच दुसरी क्रिया घडते, त्यावेळेस आपण असा प्रयोग करतात. याच्यात निगेटिव्ह पण वापरू शकतात तुम्ही, पॅशिव्ह पण वापरू शकतात. ॲज सून ॲज ही स्टार्ट्स रीडिंग हिज पोएट्री वी डोंट स्टॉप देअर. म्हणजे जसं तो कविता त्याची वाचायला सुरुवात करतो आम्ही तिथे थांबत नाही. आता दुसरा क्लॉज निगेटिव्ह आहे. किंवा पॅसिव्ह कंट्रक्शन पण येऊ शकतो. ॲज सून ॲज ही टूक अ कॅच ही वॉज ॲप्रिशिएटेड. जसं त्याने कॅच घेतला तो त्याचं कौतुक करण्यात आलं. म्हणजे दुसरा क्लॉज हा पॅसिव्ह आहे. म्हणजे या पण गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. ॲज सून ॲज
ही टूक अ कॅच. जसा त्याने कॅच घेतला तोच काय झालं, ही वॉज ॲप्रिशिएटेड. त्याचं कौतुक करण्यात आलं. आणि परीक्षेमध्ये विचारताना इतकं साधं सोपं सरळ वाक्य असं येईलच असं नाही. जसजशा परीक्षांची लेवल वाढते, MPSC UPSC, तर त्या ठिकाणी तुम्हाला पॅसिव्ह कंस्ट्रक्शनमध्ये ॲज सून ॲज, नो सूनर दॅन वापरावं लागेल. आणि आपण साधे वाक्य शिकलेलं असतो, त्यामुळे कुठलंही वाक्य शिकताना त्याचं पॅसिव्ह कंस्ट्रक्शनमध्ये काय येईल ते पण बघून घ्यायचं, निगेटिव्ह कंस्ट्रक्शनमध्ये काय येईल हे पण गोष्ट बघून घ्यायची. फक्त साधेच वाक्य शिकत राहायचे असं नाही. आता बघा इथे, ॲज सून ॲज ही टूक अ कॅच. जसा त्याने कॅच घेतला तोच, ही वॉज ॲप्रिशिएटेड. त्याचं कौतुक करण्यात आलं. इथे करता नाही आहे कोणाकडून ते महत्त्वाचं नाही, पण कॅच घेतल्याबरोबर त्याचं स्तुती झाली सर्वीकडे. मग याचं उत्तर लिहून घेऊ. ॲज सून ॲजचा काय होईल, नो सूनर. नो सूनर. आता ही टूक अ कॅच हा सिंपल पास्ट आहे, याचा बरोबर होईल डीडने. नो सूनर डीड ही टेक. आता काय इतके हुशार असतात, डीड नंतर तो टूकचा तसा ठेवून देतात. डीड आल्यानंतर हा टूकचा टेक होईल. नो सूनर डीड ही टेक अ कॅच, कॉमा, हा क्लॉज जसा तसा, ही वॉज ॲप्रिशिएटेड. त्याची स्तुती करण्यात आली. नंतर निगेटिव्ह पण काही वाक्य येतात आणि पॉझिटिव्ह पण काही वाक्य येतात. तरी हा प्रयोग समजण्यासाठी आपल्याला हे एवढे वाक्य झालेच. अजून काही वाक्य आपण घेऊ, त्याच्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. काही उदाहरणं. ॲज सून ॲज ही सॉ द थीप. हा पहिला क्लॉज आहे, उपवाक्य आहे. ॲज सून ॲजमध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि हा मेन क्लॉज असतो, मध्ये कॉमा असतो. हा मेन क्लॉज आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉज ॲज सून ॲजने जोडला आहे, आपण आता नो सूनरने जोडू. नो सूनर याचा वर्बल ही सॉ, काय होईल, डीड ही सी. Did he see the thief? No sooner did he see the thief. आता कॉमा आहे तिथे वापरू आपण दॅन. हा क्लॉज सारखा येईल, जसा तसा येईल. ही कॉल्ड द पोलीस. आता पोलीस इथे म्हणजे ॲज सून ॲज ही सॉ द थीफ, त्यांनी चोर पाहिला तोच त्यांनी पोलिसाला बोलवलं. दोन्ही वाक्य एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत, दोन्ही घटना. दुसरं, ॲज सून ॲज ही स्टार्टेड सिंगिंग. जसं त्याने गाणं सुरू केलं तर पीपल शाउटेड. मग नो सूनर आता सी स्टार्टेड, सिंपल पास्ट आहे. नो सूनर डीड सी स्टार्ट, हा त्याचा वर्बल. नो सूनर डीड सी स्टार्ट सिंगिंग दॅन, हा कॉमाकडून आपण दॅन वापरला. दॅन हा क्लॉज सारखाच राहील, POPLE, पीपल शाउट. No sooner did she start singing than people shouted. Next, as soon as I reached the gate. जसं मी गेटवर पोहोचलो तोच, the guard stopped me. गार्डने मला थांबवलं. No sooner याचा वर्बल, I reached the gate. सिंपल पास आहे. No sooner did I reach the gate then the guard stopped me.
नेक्स्ट, as soon as the doctor comes, patients become happy. सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहेत दोन्ही सिंपल प्रेझेंट आहे. ॲज सून ॲज डॉक्टर कम्स, डॉक्टर येतो नाही तर तोच पेशंट आनंदी होतात. मग याच्यामध्ये आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये नो सूनर वापरू आपण. नो सूनर, आता डॉक्टर कम्स याचा वर्ब येईल डज ने. नो सूनर डज द डॉक्टर, नो सूनर डज द डॉक्टर कम, कॉमाकडून दॅन. नो सूनर डज द डॉक्टर कम दॅन पेशंट्स become happy. No sooner does the doctor come then patients become happy. अशा प्रकारे याचं होईल. पाचवं वाक्य, as soon as the police came, पोलीस आले ना आले तोच दुसरी घटना काय घडली, the people ran away, लोक दूर पळून गेले. मग इथं नो सूनर वापरावं लागेल. नो सूनर द पोलीस केम, वर्बल काय होईल, नो सूनर डिड द पोलीस कम दॅन, कॉमाकडून दॅन येईल, दॅन हा क्लॉज सारखं राहील, दॅन द पीपल ran away. And the last one, as soon as the catch was taken, everyone stood up. जसा कॅच घेतला गेला ना घेतला तोच सर्वजण उभे राहिले. आता हे पॅसिव्ह कंट्रक्शन आहे. द कॅच वॉज टेकन याचा वर्बल करताना आपल्याला थोडा विचार करावा लागेल. ॲज सून ॲज काढून आपण नो सूनर टाकला. नो सूनर, आता द कॅच वॉज टेकन हा पॅसिव्ह कंट्रक्शन आहे. इथं वॉज ए टू बीचं रूप आहे, सहाय्यक क्रियापद, त्याला अगोदर घ्यावं लागेल, सब्जेक्ट इकडे करावं लागेल. ॲज सून ॲज वॉज द कॅच टेकन, नो सूनर वॉज द कॅच, नो सूनर वॉज द कॅच टेकन दॅन एव्हरीवन स्टूड अप. नो सूनर वॉज द कॅच टेकन दॅन एव्हरीवन स्टूड अप. अशा पद्धतीने पॅसिव्ह असो ॲक्टिव्ह असो त्याचा वर्बल आपल्याला करता आला पाहिजे. प्रेझेंट असेल त्याचा डूडजने करतात, पास्ट टेन्स असेल त्याचा डीडने वर्बल करतात. काही इतर असतील तर त्याचा वर्बल जर बरोबर आला तर तुमचं 50% काम होतं. कॉमाकडून दॅन टाकायचा आणि या सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिसने करू शकतो. या परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. त्यानंतर तुम्हाला बोलण्याच्या दृष्टीने फायद्यात आहे. बोलण्यासाठी त्याचा कमीत कमी वेळेत आपल्याला कंस्ट्रक्शन जमले पाहिजे तर आपण ते अधिक त्याचा चांगला वापर करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, हे वाचा, बोला, अनेक उदाहरणं बनवा, निगेटिव्ह बनवा, पॅसिव्ह बनवा आणि प्रॅक्टिस करा. बाकीचा महत्त्वाचा भाग पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.